त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता बाबरे देहावर उदास राहणं भगवंताला आपला देह समर्पित करणं एवढी शक्ती त्यांच्यामध्ये कधी येत असेल तर त्याचं कारण एकच आहे. तुकोबराय सांगतात त्या भक्तांचा विषय फक्त काय असतो, नारायण असतो महाराज. आणि ज्याचा विषय नारायण झाला त्याला जगातल्या कोणत्याच गोष्टीचं भय राहत आणि त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही महाराज. बरं का, ज्याचा विषय नारायण झाला त्याला व्यवहारातील कोणतीच गोष्ट आवडत नाही. आणि आपलाही विषय एकच असला पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना बरं का, ऐका महाराज, आपलाही विषय एकच असला पाहिजे. आपले 100 विषय असतात बरं का. आपला वार बदलला की देव बदलतो महाराज. बरं का, सोमवार आला महादेव, बरं का, महादेवाला तर वारच नाही आता, तो भाग सोडा. बरं का, मंगळवार आला आपला देव बदलतो, बुधवार आला आपला देव बदलतो, गुरुवार आला आपला देव बदलतो महाराज. अरे आपण असे किती जरी देव बदलले तरी आपलं सार्थक होणार नाही. ज्याच्यावर निष्ठा ठेवायची ना, एकनिष्ठ असायचं महाराज. बरं का, एकनिष्ठ असायचं. ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्यालाच भजायचं. निश्चित देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. देहाचं सार्थक कशा करता सांगतो महाराज. हा देह आपल्याला आता भेटला, पुन्हा भेटेल याची शाश्वती नाही. भेटला ना महाराज, फार महत्वाची गोष्ट आहे. भेटला हे फार महत्वाचं आहे. याच्यापेक्षा महत्वाचं संतांच्या नंतर भेटला, हे जास्त महत्वाचं. त्याच्यापेक्षा महत्वाचं भारतात भेटला आणि याच्याही पेक्षा महत्वाचं महाराष्ट्रात भेटला. बरं का, हा ऐका ना, महाराष्ट्रात आपल्याला जन्म भेटला महाराज. ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे दादा. हो काय, संतांच्या भूमीमध्ये आपल्याला नरदेव भेटला महाराज. मग हा नरदेव भेटला ना, याला वायाला घालवू नका बरं का. हा ऐका ना, पण फार उलट झालंय महाराज. ज्याला हा मिळाला त्याला कळाला नाही आणि ज्याला कळाला त्याला मिळाला नाही. बरं का, या देहात आपल्याला भगवंतानं एवढं सुंदर बनवलं महाराज, फार गोड बनवलं हो, परंतु आपल्याला त्याची किंमतच नाही राजा. हो ऐका, तुम्हाला एक मुद्दा सांगतो. हा देह आपल्याला एवढा सुंदर दिला, या शरीरातला जर एक जरी पार्ट आपला गेला ना, एक पार्ट तो जरी गेला तरी तो पुन्हा सारखा होत नाही. बरं का, एकदा गेला म्हणजे किती फजिती होते सांगू का. एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल एका गावात एक मेंढपाळ होता. मेंढपाळ बरं का, त्याच्याकडे भरपूर मेंढ्या होत्या, अगणित मेंढ्या त्याच्याकडे होत्या. एवढ्या मेंढ्या असताना बरं का, तो त्या मेंढ्या चारायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. त्याचे बरेच वर्ष असे निघून गेले, परंतु त्याच्या जीवनात एक गोष्ट त्याला कमी होती. अण्णा त्याला ऐकू येत नव्हतं. एके दिवशी अरण्यामध्ये जंगलामध्ये मेंढ्या चारायला गेल्या आणि मेंढ्या चारायला गेल्याच्या नंतर त्याला एका लिंबाखाली, एका लिंबाच्या झाडाखाली थंडगार हवेमध्ये त्याला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर अर्धा तासात त्याचे डोळे उघडले आणि उघडल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला. म्हटले, अरे आपल्या मेंढ्या आपण चारण्याकरिता आणलेल्या आहेत, गेल्यात कुठे इकडे तिकडे शोधू लागला. बरं का, इकडे तिकडे शोधू लागला, परंतु त्याला कोणीच दिसलं नाही. एक शेतकरी बाबा होते बरं का, शेतकरी बाबा होते. ते शेतीमध्ये नांगर हाकलत होते बरं का. आणि नांगरत असताना त्यांचा हात असा उंच होत होता बरं का. या काकांना ऐकू येत नाही, यांना 50% ऐकू येत नाही, त्याच्यापेक्षा अजून 10% बहिरा तो शेतकरी होता बरं का. ऐका, हाऊ 50% बहिरा, तो 60% बहिरा होता. यानं त्याला विचारलं, म्हणे काका तुम्ही आमच्या मेंढ्या पाहिला का. तो त्याचा हात वर करत होता. याला असं वाटलं आपल्याला त्यानं इशारा केला. ज्या दिशेला त्यानं इशारा केला त्या दिशेला मेंढ्या घेण्याकरिता गेला. आता मेंढ्या शोधता शोधता योगायोग असा भगवंताच्या कृपेनं त्याच्या मेंढ्या सापडल्या महाराज. बरं का, आता त्याच्या मेंढ्या सापडल्या म्हणून त्याला किती आनंद झाला. तो आनंद तो कुणाला सांगू शकत नाही, एवढा अगणित त्याला आनंद झाला. मग त्यानं विचार केला, म्हटले, अरे आपल्याला मेंढ्या आपल्या सापडल्या, पण ज्याच्यामुळे सापडल्या तो कोण, तो शेतकरी. मग त्याच्यामुळे आपल्याला मेंढ्या सापडल्या ना, मग त्याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. मग एवढ्या मेंढ्या त्याच्याकडे होत्या, हजारो मेंढ्यांमधून त्याने एक मेंढी उचलली. ती लंगडी होती. काय होती, लंगडी होती. त्यानं विचार केला, आपण ही लंगडी मेंढी त्याला बक्षीस देऊ. आता बघा महाराज, त्यानं लंगडीच उचलली. चांगलं कोणीच कोणाला कोणीच देत नाही महाराज. बरं का, देवाला सुद्धा जर ठेवायचं असेल, खाऊट नारायण न
बोला ना. खवूट नारळ निघणं म्हणजे देवले पावनं, चांगलं निघणं म्हणजे एकच खांड देवाले. एकच खांड, एवढं मोठं नारळ, त्याच्यातलं एक खांड देवाला, आणि ते खांडभर मध्ये आपण देवाला सांगतो, देव बाप्पा या एक नारळ ना खांडमा मनाक खांड खांड सुखमा ठेवजो. एक नारळच्या खांडमध्ये आपण अख्ख्या खांडचा त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा देवाकडून करतो, आणि खवूट निघालं तर देवाला अर्पण करतो. बरं, एखाद्यानं जर केडे ठेवले देवाला, बरं का, नवस केला, केड 1 डझन केडं जर देवाला ठेवायचे म्हटले महाराज, त्यानं जर अगणित केडं जरी घेतले असतील तरी त्याच्यातले फक्त खराब खराब देवाला आणि चांगले चांगले खायला. बरं का, यानं लंगडी मेंढी उचलली महाराज, त्या काकांकडे गेला, याला बी ऐकू येत नाही आणि त्याला बी ऐकू येत नाही. हा मेंढी घेऊन त्याच्याकडे गेला आणि त्या काकांना सांगतो, म्हणे काका, मी बऱ्याच वेळपासून माझ्या मेंढ्या शोधत होतो, मला माझ्या मेंढ्या सापडत नव्हत्या, तुमच्या इशारामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या, म्हणून ही मेंढी मी तुम्हाला बक्षीस दिलो. तो बहुतेल म्हणे दादा, मी सकाळी ना नागर आखलेला आहे नू, मला अजिबात माहिती नाही ना पाय कोणी मोडा. हा म्हणतो, दादा तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या, आणि माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मला आनंद झाला, आणि आनंदाच्या भरात माझी अशी इच्छा आहे की माझ्या मेंढ्यांपैकी एखादी मेंढी तुम्हाला बक्षीस द्यावी, म्हणून ही मेंढी घ्या आणि तुम्हाला राहू द्या. तो मला म्हटला, म्हणे महाराज, म्हणे मी सकाळचा त्या ठिकाणी काबड कष्ट करतोय, मला अजिबात माहिती नाही याचा पाय कोणी मोडला. बराच वेळ झाला, त्या दोघांचं भांडण सुरू झालं महाराज. आता भांडण सुरू झाल्याच्या नंतर घडलं काय, तिकडनं एक माणूस घोडा घेऊन येत होता. काय, घोडा घेऊन येत होता, आणि त्या घोडा घेऊन येणाऱ्या माणसाला यांना प्रश्न केला. हा त्याला सांगतो, म्हणे दादा, यांच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मी यांना बक्षीस देतो. तो शेतकरी म्हणतो, मी सकाळचा या ठिकाणी राबतोय, मला माहिती नाही हिचा पाय कोणी मोडला. तो मेंढ्यावाला 50% बैरा, तो शेतकरी 60% बैरा, घोड्यावाला 70% बैरा होता. मेंढ्यावाला म्हटला, यांच्यामुळं माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मी यांना मेंढ्या बक्षीस देतो. शेतकरी म्हणतो, मी सकाळचा काबड कष्ट करतोय, मला माहिती नाही हिचा पाय कोणी मोडला. तो घोड्यावाला म्हणतो, म्हणे कोण म्हणे, अहो म्हणा घरना गोडीना घोडाशे, मी चोरी आणेल. कोण म्हटला, घोड्यावाला. म्हटलं, हा माझा घरच्या गोडीचा घोडा आहे, मी चोरून आणला नाही. तिघांचं भांडण सुरू झालं महाराज. ऐका, तिघांनी विचार केला, म्हटले अरे आपलं भांडण काही इथं थांबणार नाही, आपण जवळपास गाव असेल त्या गावाच्या पाटलाकडे जायचं. आता पाटील 80% बैरा होता. तिघ पाटलाकडे गेले, आणि पाटलाचे 2 बायका होत्या. किती, 2 बायका होत्या, आणि त्याचं नुकतंच भांडण झालं होतं बरं का. आणि त्या भांडणामध्ये त्यांनी त्या दोघी बायकांना घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं. तिघे त्या पाटीलकडे गेले, आणि पाटील टेन्शनमध्ये वट्यावर बसला होता. कुठं, वट्यावर. एक म्हणतो, यांच्यामुळं माझ्या मेंढ्या सापडल्या म्हणून मी यांना मेंढ्या बक्षीस देतो. तो दुसरा म्हणतो, मी सगाडचा काबाड कष्ट करतोय, मला माहिती नाही मेंढीचा पाय कोणी मोडला. घोड्यावाला म्हणतो, हा माझ्या घरच्या गोडीचा घोडा, मी चोरून आणला नाही. तो पाटील म्हणे, तुम्ही 3 नाही, अख्खं गाव जरी गे तरी मी 3 गरमा लेवा. मुद्दा माझा संपला महाराज. मला म्हणायचं आहे काय, भगवंताने एवढा सुंदर नरदे आपल्याला दिला ना दादा, याच्यातला एक जरी पार्ट कामाचा नाही राहिला ना तरी जीवनात जगायची फजिती होते दादा. मला म्हणायचं काय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त एकच विषय ठेवा. तो एक विषय जर आपला असला, तुकोबाराय म्हणतात, ज्याचा विषय नारायण झाला त्याला व्यवहारातल्या 4 गोष्टी आवडू नाही. कोणत्या, जन, धन, माता आणि पिता, या 4 गोष्टी माणसाला आवडू नये. बरं, जन का आवडू नये, जन हे अनेक प्रकारचे आहे महाराज बरं का. जगातले लोक अनेक प्रकारचे, जगामध्ये तुम्ही कसंही वागा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही बरं का. हा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कसंही वागा हो, जो कधीच पूजा करत नाही त्याला लोक नास्तिक म्हणता. बाबा काय म्हणता, नास्तिक. आणि जो 2-2 तास पूजा करतो त्याला म्हणतात काय, पसारा मांडून ठेवलाय. म्हणजे किती अवघड आहे. पूजा करतो तरी नाव ठेवतात, नाही करे तरी नाव ठेवतात. जो फार बोलतो ना त्याला लोक बाबरद्या म्हणतात. अरे काय बाबरद्या माणूस आहे रे, खापराचं तोंड असतं, कधीच फुटलं असतं. आणि जो बोलत नाही त्याला कच्चा सोडतात का हो, अजिबात नाही महाराज. अरे माणसा जवळून जातो पण बोलत सुद्धा नाही, याला गर्व झाला असं म्हणतात. कशाचा,
हे कळतं ना? हे कळत नाही असा माणूसच नाही म्हणतो. फार अवघड आहे महाराज. याला पैशाचा गर्व झाला असं म्हणतात. दादा या जगामध्ये तुम्ही कसंही जगा, तुकोबाराय देवाजवळ हात जोडतात आणि सांगतात, म्हटले महाराज भगवंता देवा माझ्यावर कृपा करा, या जगामध्ये आम्ही कसंही वागलो तरी लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ऐका ना, तुकोबाराय म्हणतात ज्याचा विषय नारायण झाला त्याला जण आवडू नये पटलं आम्हाला, धन आवडू नये पटलं आम्हाला, पण अजून काय आवडू नये? माता आणि पिता. माता आणि पिता. आता मला सांगा, तुम्ही 11 वर्षापासून कीर्तन ऐकताय, मायबाप आवडू नये असा महाराज कोणता आणा तुम्ही? सांगितलं का आतापर्यंत कोणी? जो महाराज येतो तो आईचं गुणगान करतो, जो महाराज येतो तो बापाचं गुणगान करतो, आणि गुणगान करण्यासारखं त्यांचं जीवन आहे महाराज. त्यांनी आपल्या जीवनाचं वाटोळं केलं आपलं जीवन बनवण्याकरिता, बरं का? आपलं जीवन त्यांनी बनवण्याकरिता आपलं जीवन खर्ची घातलं महाराज. मग असे पूजनीय दैवत असताना माता पिता का आवडू नये महाराज? तुमचं का डोकं बिकं फिरलं का? तर ऐका, महाराज सांगतात ते माता पिता कोणते? प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. अरे भरता, ऐका ना, भरताचा भाऊ जगाचा बाप होता. अरे स्वतःच्या मुलाला राजगादीवर बसवण्याकरता जगाच्या बापाला वनवासाला पाठवणारी कैकई सारखी माता, बारकाई नाही का? स्वतःच्या मुलाला राजगादीवर बसवण्याकरिता जगाच्या बापाला वनवासात पाठवणारी कैकई सारखी माता, आणि भक्त प्रल्हादाच्या भक्तीमध्ये आड येणारा हिरण्यकश्यपू सारखा पिता. कैकई सारखी माता आणि हिरण्यकश्यपू सारखा पिता असेल, ते माता पिता माणसाला आवडू नये. पण कोणता माणूस? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बरं आता मला सांगा काका, शेवटचा प्रश्न, मला जर खलाने गाव आवडत नाही, मी खलाने गावाला आवडेल का? काय वाटस तुमले? मला जर खलाने गाव आवडत नाही तर मी खलाने गावाला चालेल का? अजिबात चालणार नाही महाराज, बरं का? साहजिक आहे, मला जर एखादा माणूस चालत नाही तर मी सुद्धा त्या माणसाला चालणार नाही. मग का हो तुकोबाराय, तुम्हाला जग आवडत नाही मग तुम्ही जगाला आवडणार नाही. मग तुम्ही जर जगाला आवडणार नाही, तुमच्यावर जर एखादं संकट आलं, मग तुमचा सांभाळ कोण करेल? तुकोबाराय छाती ठोकून सांगतात, माझ्यावर संकट आल्याच्या नंतर मला कुणाची गरज नाही, तो भगवान परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. माझ्यावर संकट आल्याच्या नंतर माझा परमात्मा माझ्या संकटाचं निवारण करेल. मग का हो महाराज, आम्हाला सगळं कळालं. भक्त कसे असतात? ते देहावर उदास असतात. बरं, त्यांचा विषय काय असतो? नारायण असतो. बरं, ज्यांचा विषय नारायण असतो त्याला व्यवहारातल्या 4 गोष्टी आवडत नाही, आणि ज्यांना ह्या 4 गोष्टी आवडत नाही त्यांचा सांभाळ जगाचा बाप करतो. बरं, आम्हाला सगळं कळलं महाराज. आम्हाला एकच सांगा, जीवनामध्ये जीवन जगत असताना, जगामध्ये जीवन जगत असताना कसं जगावं? तुकोबाराय सांगतात, बघा हे चांगलं कार्य आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका. चांगल्या कार्यामध्ये जर तुम्हाला सहभाग होता येत नसेल तर अजिबात होऊ नका, पण त्याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही जर देवाच्या कार्यात अडथळा आणला तर तुम्हाला नरकात जावं लागेल. शेवटचं चरण, तुका म्हणे सत्य कर्म वावे साय, 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 घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण,
म प द प म ग म ग रे सा सा नि द प नि द प म ग प म ग प आ आ आ नवडे जन धन आ कोई कहियो रे कोई कहियो रे प्रभु अवन की मन बावन की अवन की मन बावन की अपन आवे लिख नहीं दे पावन बड़ी ललचावन के हे दो नैना हे दो नैना आ हे दो नैना बरस रहे नदिया बहे जैसे सावन के अवन की मन पावन की कोई कहियो रे आ, आ, ना बने जन धन आ आ नवडे जन धन माता पिता नवडे जन धन नवडे जो बजे हरि को सदा जो बजे हरि को सदा वही परम पग पावेगा वही परम पग पावेगा वही परम पग पावेगा नावड़े नवडे जन धन माता पिता नवडे जन धन नवडे जन धन माता पिता विजय तुझ्यात झाला नारायण विजय तुझ्यात झाला नारायण विजय तुझ्यात झाला नारायण विजय तुझ्यात झाला विठोबा रखुमाई गाडी वाजवा भजन करा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई परखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी उडून घ्या हा, जय हो. हरी जय जय हरी जय 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 हा. हरी जय जय हरी जय जय हा. हरी जय जय हरी जय जय हा. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हा हरी जय जय हा हरी जय जय 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 हा हरी जय जय हा हरी जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय